नमस्कार, मी स्वाती तुमचं कृतिका फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते। चला तर आपण 2च मिनिटात पोटली बटन शिकणार आहोत। एकदम सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला पोटली बटन करायसाठी एक कपडा घ्यायचा आहे। बघा, टेप घेऊन इथून 2.5 इंच लांबी आणि रुंदी दोन्ही सुद्धा 2.5 इंच घ्यायचा आहे। हे बघा, व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही घ्या। हे बघा, मी साडीत आपली नवीन साडी घेतलं कधी आपल्याला असं फॅब्रिक येतं, तर हे फॅब्रिक पोटली बटनासाठी एकदम छान पोटली बटन येते। मी त्या साडीचंच यूज करत आहे। चला तर मग आपण थोडंसं फॅब्रिक काढून घेऊया। आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत। बघा, आपले छोटे छोटे आता त्याचे तुकडे करून झालेले आहेत। आता असं थोडंसं फॅब्रिक घ्यायचं आणि एकसाथ असं घट्ट म्हणून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आपल्याला एका जागी सगळं फॅब्रिक करायचं आहे। या फॅब्रिकचं खूप चांगलं बटन बनतं आपलं, तर तुम्ही सुद्धा साडीत असा फॅब्रिक आलं तर व्यवस्थित ठेवून द्या पोटली बटन बनवायसाठी। मधोमध असं ठेवून व्यवस्थित व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे पोटली बटन करून घ्यायचं आहे। बघा, आता रील घेऊन ते आपण फिटिंग करून घेणार आहोत। असा धागा घेऊन सर्वात आधी त्याला गुंडाळून घ्यायचा आहे। नंतर सिकर येऊन फिट करून घेणार आहोत आपण। हे बघा, आपलं पोटली बटन किती छान तयार झालेलं आहे। आपण आता खालचा कपडा वेस्टिक कपडा आपण कापून घेणार आहोत। शिल्लक कपडा आहे तो आपला। हे बघा, दुसरं सुद्धा आपण आता पोटली बटन बनवून घेणार आहोत। असं मधोमध ठेवून कपडा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे आपल्याला। आता रीलने परत फिट करून घेणार आहोत आपण। आपण या बटनचा सुद्धा खालचा कपडा वेस्टिक कपडा कापून घेणार आहोत। शिल्लकचा कपडा आपल्याला कापून घ्यायचा आहे। हे बघा, आपले 2 पोटली बटन तयार झालेले आहे। तुम्ही अशा प्रकारे कोणत्या कलरचे सुद्धा भरपूर पोटली बटन तयार करू शकता। तुम्ही याच्या फॅब्रिकचे जागी कपडे सुद्धा यूज करू शकता।